द्यायची ही तुमच्यासाठी आणि ही उमाताई तुमच्यासाठी. अय्या, हा तर माझा आवडता रंग आहे. हो, पण ती मी उमाताईंसाठी सिलेक्ट केली होती. अहो नाही नाही मेघनाताई, राहू द्या. खरंच हा मंजूचा आवडता रंग आहे. आणि खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा जास्त ही साडी मंजूवरच खोलून दिसत. ठेव ग तुझ्यासाठी. तुम्ही त्याका कायव दिलास ना तरी उठूनच दिसतला. काय गो उमा, कशात बोल? लालीताई, मेघनाताईंनी निशीच्या साखरपुड्यासाठी मुंबईतून साड्या मागवल्या. बघा तुमका खयचो रंग आवडता. या. काय नको, तुम्हीच काय तो मानपान करून घेवा. हा जो काय मान राखलो गेलो ना तेवढंच पुरेसो हा माझ्या. झालं गेलं विसरून जा लालिताई. हो, निशी तुमची भाची आहे. ऍटलीस्ट तिच्यासाठी तरी. उमा, ह्या बाई कळत नाही का? माका ह्या बाईकडचा ना काही एक नको हा. लालिताई, अहो या साड्या एकदा बघून तरी घ्या ना तुम्ही. हे बघा, तुम्ही बसा ना, मी चहा घेऊन येते. हा, ही बघा, तुम्हाला इतकी सुंदर दिसेल बघा. किती सांगितलं ना नको म्हणून. कळत नाही तू का सांगितलेला? लाली, त्याचा काय झाला ना त्याका तू पण जबाबदार असस. टाळी एका हातानं वाजणार नाही. आता ते बदलण्याचा प्रयत्न करतात ना, मग तू त्यांच्या वाटेत आडव्या कशा घेतास? या बघ, तुमच्या मनात काय असला तरी आता घरात शुभ कार्य असा, माका घरात कुठले किल्लेच नको असत सांगून ठेवतय. उद्या गुढीपाडवा हा. नव्या वर्षाच्या नव्या दिवसापासून सगळा मागचा इसर आणि नव्यान सुरुवात कर. माका ह्या कार्याशी ना काही एक घेणं देणं नाही हा. लाली, तुला देणं घेणं नाहीये ना, कशाला थांबलेस इथे? माका काय हाऊस नाही हा. या उमान माका बोलावलं ना म्हणून मी इला इथे. हा, या साड्यांसाठी बोलावलंय माका माहित असताना तर मी इलाय पण नसताय. माफ करा मेघना मॅडम, मागचं सगळं काही विसरायला लालीला वेळ लागेल. पण कोणाचा हिरमोड नको व्हायला. तुम्ही तुमचं चालू ठेवा. उमाताई, मी निशीला भेटून येते. मी इथे आले आणि तिची तब्येत ठीक नसताना मी भेटले सुद्धा नाही असं नको व्हायला. आजकालचे पोरी नाजूकच असतात. एवढ्या तेवढ्या ताप भरतात त्यांका. काय नाही, कणकण असा व्हायच. मी भेटून येते निशीला. चालेल ना? चल आता हे दूध घे लवकर. मला नको आहे. निशी प्लीज, मी तुझं काही ऐकणार नाही. दादांना बोलू का? नाही तर दादा. नाही 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 नको. ऐक ना, मला खरंच नको आहे दूध प्लीज. निशी तुला बेटर वाटेल, प्लीज घेच. नाही नकोय मला. निशी, ओवी खरंच नकोय. कसं दूध पित नाही तेच बघते. ओवी, दूध दे. अगं दे. हे घे. निशी, दुसऱ्या कुणाला बरं नसतं तेव्हा तू किती काळजी घेतेस. आणि आता स्वतः आजारी आहेस, तू स्वतःची काळजी घेत नाहीस.
लहान मुलीसारखा हट्ट करू नकोस हा. अगं एंगेजमेंटला माझी सून कशी ठणठणीत झाली पाहिजे. अशा कोमेजलेल्या चेहऱ्याने तू एंगेजमेंटला उभी राहणार आहेस का? राईट. प्लीज अजून ओरडा तुम्ही तिच्यावर. माझं कधीच ऐकत नाही. त्या एंगेजमेंट असल्यावर मुली कशा मस्त हॅपी राहतात, नवीन स्वप्न रंगवतात, आणि ही असा फीवर घेऊन बसली आहे इथे. कशी ऐकत नाही ना तेच बघते मी. आणि तुझा हट्टीपणा असा सुरू राहिला ना तर मी माझ्या घरी घेऊन जाईन ना. घे पी. आई बस झाला, मला खरंच नको आता. आई म्हणायचं आणि आईचं ऐकायचंही नाही. घे थोडंस पी. मी आलेच. हो ठीक आहे. घे झालं. व्हेरी गुड. निशी तू अशी अशी अचानक कशी आजारी पडलीस? तू काही टेन्शन घेतलंयस का? नाही. तू नाही म्हणत असलीस तरी मला कळतं. मी आजपर्यंत तुझ्याशी जे काही वागले त्यामुळे तुझ्या मनात थोडीफार भीती असणारच. पण एक सांगू, आता मनात कुठलीच भीती ठेवू नकोस. तू लग्न करून सासरी येणार असलीस तरी ही आई तुझ्यासाठी नेहमीच आहे. आता माझ्याशी बाकीचं कोण कसं वागतं हे फार बॉदर करणार नाही मला. आता मला माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनेचं सुख जास्त महत्वाचं आहे. माझ्या स्वभावामुळे, माझ्या इगोमुळे माझ्या आयुष्यातले खूप सुखाचे क्षण मी मिस केले. पण आता माझ्या मुलाला आणि तुला आनंदात पाहायचंय. तुमच्या सुखाचा संसार बघायचा. तू माझ्या श्रीनूकडे पाठ फिरवलीस ना, त्या संसारात तू कधीच सुखी होणार नाहीस. आता तुमच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. तुमचा संसार खूप छान होईल. अगं रडतेस काय वेडी? मी आहे ना. शांत हो. मी आहे. हो हो बॅग कशा काढतास? हा आओ आओ काय चालला? बॅग कशाक भरतास? हा बॅग कशाक भरतास? लाली, आपण ह्या क्षणाला घर सोडून जातोय. तू श्रीनूला पण सांग. आओ 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 आपण आपण कशाक घर सोडून जायचा? हा नका सांगा. तुमका कोणी काय बोलला काय? मी बघताय काय ता. लाली, मला कोणी काही बोललेलं नाहीये, पण मला ह्या घरात राहायची, इथल्या माणसांना तोंड दाखवायची लाज वाटायला लागली. हो का पण? तुझ्यामुळे. तुझ्यामुळे लाली, तुझ्या या वागण्यामुळे मला आणि श्रीनूला मान खाली घालावी लागते. आणि मला ना आता हे सहन होत नाहीये. आओ आओ असं काय करतास तुम्ही? मग काय करू लाली? एकदा तुला घरातून हाकलून दिलं होतं ना तरी तुझी अक्कल ठिकाणावर येतच नाहीये. पण आता ना मला डोळ्यावर झापड ठेवून राहता येत नाहीये लाली. म्हणजे मी ह्या सगळा करताय तर माझ्या एकटीसाठी काय? हो हो लाली, एकटीसाठी, तुझ्या स्वार्थासाठी, हे स्वतःसाठी करतेस. आजवर मी तुला समजून घेतलं, तुझी बाजू मांडली. तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे ह्या इथल्या घरातल्यांसमोर मी हात जोडलेत लाली. पण तू तुझा स्वभाव, तुझा हट्ट सोडायला तयारच नाहीयेस लाली. आणि म्हणून माझ्यावर आज हे पाऊल उचलायची वेळ आलीये. म्हणजे या घरातली माझ्या बरोबर जा काय वागतात तर बरोबर आहे काय? बोलायचं म्हणून काय वाटतं ते बोलायचं.
ए लाली लाली लाली, काय वाईट वागले ग तुझ्याशी? काय वाईट वागले? अगं लाली, आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, आपण सगळं गमावून बसलो होतो, तेव्हा ह्या घरानं, इथल्या माणसांनी आपल्याला आधार दिलाय. पण कधी ह्या लोकांनी जाणवू दिलं नाही ग. आणि तुझ्या ह्या भावजया तुझ्या पुढे एक शब्दही काढत नाहीत. दुसऱ्या कोणी असत्या ना तर त्यांनी तुला पदोपदी जाणीव करून दिली असती की तू खरंच परकी आहेस. मला सांग लाली, तू कधी त्यांना कामात मदत केलीयस? तुझे 2 भाऊ, तू एवढं सगळं करूनही त्यांनी तुला मोठ्या मनाने माफ केलं, तरी पुन्हा तू त्याच वाटेला जातेस. अगं, तू मागण्याआधी तुझ्या हातात सगळं दिलं जातंय. पण तुला ना लाली, त्यांच्या ह्या चांगुलपणाची अजिबात किंमत नाही. सारखं आपलं ऐकवत राहिलीस त्यांना, मी बाई परकी, मी बाई परकी. अगं, पण परकी माणसं पण एवढं वाईट वागली नाहीत जेवढं तू वाईट वागलीस त्यांच्याशी, तेही मुलाच्या नावाचं भांडवल करून. वा, काय म्हणू ता तुमका? मी श्रीनूच्या नावाचा भांडवल करताय? हो! मला सांग लाली, कधी श्रीनूने निशीबद्दल त्याच्या मनात काही आहे असं सांगितलं होतं काय ग? तसा नाही बोलून दाखवला, पण त्यांचं लग्न झालं असता तर मग तेच तर लाली, झाला असता तर तुला ह्या घरात मानाचं स्थान मिळालं असतं, ह्या घरात मोठेपणा मिळाला असता. पण लाली, अगं, मोठेपणा मिळवण्याच्या नादात तू आपलेपणा गमावून बसतेस आणि ह्याचं तुला साधं भानही राहिलं नाही ग लाली. मला सांग ना, काय मिळवलंस ग तू? हं? काय मिळवलंस? अगं, श्रीनूचं लग्न मोडलं ग आपल्या, आणि याला जबाबदार निशी नाही, तू आहेस. कारण तू तुझा स्वार्थ साधण्याच्या नादात मुलांच्या मनात काय आहे याचा साधा विचारही केला नाहीस ग. निशीला जबाबदार ठरवून मोकळी झालीस, कारण तिच्या एका निर्णयाने तुझ्या सगळ्या इच्छांवर पाणी फिरलं असं समजतेस तू. म्हणून तिचं सगळं चांगलं होतं ना तुला बघवत नाही आली, आणि या सगळ्यासाठी तिच्या लग्नाच्या तयारीत तू भांडणं उकरून काढतेस. हे बघ लाली, निशी सोबत वाईट वागणं बस कर. अजूनही वेळ गेलेली नाहीये लाली. कोणाला दोष देण्याआधी कधीतरी स्वतः आत्मपरीक्षण करायला हवं. पण तू कायम दुसऱ्यांनाच दोष देत आलीस, आणि त्यामुळे आज ही वेळ आली आहे आपल्यावर. पण आता आणखीन उशीर व्हायला नको. मला असं वाटतं तुझ्या भावांच्या संसाराचं भलं व्हावं, आणि म्हणून तू या घरातून बाहेर पडावंस. मग राहणार खय? खाणार काय? हे राहुल आले, देवळाच्या पायरीवर झोपू, कोणाच्याही शेतात राबू आणि पोट भरू, पण इथे नाही राहणार. जा, काही जायचा तिकडे जा. तुमचा तोंड घेऊन ना जा, कुठे जायचं आता? लाली या घरातून कुठेही नाही जाणार. बघ, विचार कर. एकतर मी आणि श्रीनू, नाहीतर हे घर. तुला कोणाची तरी एकाची निवड करावी लागेल. चला उमाताई, येते. द्यायचे, येते. आणि हो, साखरपुड्याच्या तयारीला कुठलीही मदत लागली तरी मला हक्काने सांगा. आपण नातं जोडलंय, मग कर्तव्य पण पार पाडली पाहिजेत ना. हो हो, अगदी हक्काने सांगू तुम्हाला. उमाताई, माझ्या सुनेची काळजी घ्या. हा, होय होय, जरा आराम केला ना की बरा वाटत आहे का. येते. थांबा. लाली, आता परत वाद नको, आता सांगून ठेवताय. हाय, मग हौस नाही वाद घालूची. माझा चुकलाय. रागाच्या भरात मी जरा जास्तच बोलले, म्हणून मी माफी मागते. मेघनाताई, माफ करा माका. हो, माफी कशाला मागतात लालीताई?
शेवटी मीही कुठेतरी चुकले ना, म्हणून तुम्ही रागवलात माझ्यावर. पण आता आपण सगळं विसरून जाऊया. आणि त्याची ही सुरुवात घ्या. आत्ता माझो नाईला जाना म्हणून माका तोंड हसरा ठेवचा लागता. तू जसं माका खड्ड्यात टाकलंस ना, तसाच मी सुद्धा तुझ्यासारखी गोड गोड बोलून तुझ्यासाठी खड्डो खणतय की नाही, तर बघच तू मेघना सचदेव. आवडली ना? हा हा होय तर खूप जास्तच आवडली. हा थँक्यू. हा मोस्ट वेलकम. अरे आओ मेघना, क्या हुआ वहाँ पे? उद्याच्या साखरपुड्याची सगळी तयारी झाली आहे. मला असं वाटतं की आपण फक्त एंगेजमेंटला जायला नको ना, थोडी त्यांना आपण मदत करूया. ठीक है, लेकिन करना क्या है? कुछ लाना है? खरं सांगू का, मला काहीच माहित नाहीये. रिंग एक्सचेंज करतात, मग जेवण असतं, एवढंच माहितीये. इथले रिच्युअल्स नाही मला माहित. पण आपण जमेल तेवढी त्यांना मदत करूया. और वो साड़ियाँ, उनका क्या? त्या मानपानाच्या असतात. मी सगळ्यांना त्या साड्या दाखवल्या, खूप खुश झाले सगळे. आणि साहिल, तुला एक सांगू, लालिताईंचा राग पण केला. शेवटी ते माझ्याशी खूप चांगल्या बोलत होत्या. आता सगळेच वाद मिटले. लालिताईंनी मला माफ केलं नसतं ना, तर माझं मन खात राहिलं असतं. यानी अब नीरज और निशी की एंगेजमेंट में कोई दिक्कत नहीं आएगी. पण मला निशीची थोडी काळजी वाटते. क्यों? क्या हुआ? तिला अचानक ताप आलाय रे. काय? हो, कदाचित माझ्यामुळे असेल. मेघना, हो साहिल, मी त्या मुलीला इतका त्रास दिलाय की त्यांनी लग्नाचं टेन्शन घेतलंय बहुतेक. का तिला मी दागिने घातले तेव्हा निशी खूप सुंदर दिसत होती, म्हणून माझीच नजर लागली की काय हेच समजत नाहीये मला. मी आलोच. नीरज, कहाँ जा रहे हो? डैड, निशी से मिलने. अब मत जाओ, निशी को कॉल कर लो. लेकिन डैड, एक बार देख. देखो बेटा, बहुत रात हो चुकी है. इस वक्त वहाँ जाना और उनको डिस्टर्ब करना ठीक बात नहीं है. नीरज, साहिलचं म्हणणं बरोबर आहे. तू आता हवं तर फोन कर. आणि तसंही उद्या गुढीपाडवा आहे, त्या निमित्ताने सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला जा आणि मग तिला भेट. हिडन टॅलेंट हा श्रीनिवास. किती मस्त मेहंदी काढतोय ना श्रीनिवास. एंगेजमेंट आहे मॅडमची. एंगेजमेंट आहे म्हणून नाही, या मेहंदीमुळे तिच्या अंगातली उष्णता खेचून घेतली जाईल आणि तिचा ताप आपोआप कमी होईल आणि मेहंदी सुद्धा छान रंगेल. पण नवऱ्याचं प्रेम खरं असेल तर मेहंदी रंगते असं म्हणतात ना. ओ, निशीचं प्रेम. निशी, तब्येत कशी आहे तुझी? निशी, खरं तर मी तुला भेटायला येणार होतो, पण म्हटलं तुला आराम मिळायला हवाय, सो मी नाही आलो. आता बरी आहे तब्येत. आर यू शुअर? हो. थँक गॉड. सर, हे बघा,
श्रीनूने मेहंदी काढली छान वाटतंय. मेहंदी हो, मेहंदी. निशी, तुझं स्माइल पण.